नई मुंबई के क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के रंगमंच पर किसान कामगार पक्ष की कार्यकर्ता बैठक बड़े उत्साह के साथ संपन्न हुई। जिला परिषद, पंचायत समिति और पनवेल नगर निगम चुनाव की पृष्ठभूमि में आयोजित इस बैठक में पनवेल तहसील के कार्यकर्ताओं ने भारी समर्थन दिया और कई महत्वपूर्ण मुद्दों पर स्पष्ट और दृढ़ रुख अपनाया। बैठक में कार्यकर्ताओं ने मतदाता सूची में त्रुटियों, मतदान प्रक्रिया में संदेह और नगर निगम आरक्षण ड्रॉ में हुई गड़बड़ी पर कड़ी नाराजगी व्यक्त की। यह महसूस किया गया कि दूसरे आरक्षण ड्रॉ के बाद भी कई संदेह बने हुए हैं। शेकाप नेता बलराम पाटिल ने नगर निगम द्वारा शुरू किए गए करोड़ों रुपए के कार्यों में अनियमितताओं को और कुछ ठेकेदारों द्वारा प्रस्तुत फर्जी बिलों के माध्यम से वित्तीय हेराफेरी के कड़े आरोप लगाए। समग्र बैठक उत्साहपूर्ण माहौल में हुई, जिसमें कार्यकर्ताओं ने आगामी चुनाव के लिए तैयार रहने का संदेश दिया। आज आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही मंडळी आणि आयोजित केलेला होता आणि या मेळाव्याला पनवेल तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। या मेळाव्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याच्यामध्ये पनवेलच्या एकंदरच प्रशासनाच्या बाबतीत असलेला संशय, मतदानाच्या बाबतीत असेल, मतदार यादीच्या बाबतीत असेल, जी दुसऱ्यांदा सोडत आरक्षणाची महापालिकेसाठी सकाळी झाली त्या बाबतीत असेल, हा प्रकर्षानं डोकावताना दिसला। माझ्या साऱ्या काही सहकार्यांच्या ज्या भावना आहेत त्या शेतकरी कामगार पक्षानं लवकर या ठिकाणी उमेदवार नक्की करावेत आणि कामाला सुरुवात करावी अशा पद्धतीच्याही भावना व्यक्त झाल्या। त्याचसोबत पनवेल महापालिकेच्या माध्यमातून जी बोगस कामं केली जात आहेत आणि कोट्यावधी रुपयांची बिलं काढली जात आहेत त्याच्या बाबतीत कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला। अनेक ठिकाणी आपण बघतोय की कॉन्ट्रॅक्टर लोकांनी खोटी बिलं काढून खाल्लेली होती, पण जनतेच्या दबावामुळे आता त्या ठिकाणी दुसऱ्यांदा काम करायची वेळ यांच्यावर आली। तर पनवेलचं एकंदरच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत मतदार अतिशय असमाधानी आहे, त्यांच्याविषयी प्रचंड असंतोष आहे, तो ह्या मेळाव्यात प्रकट झाला। शेतकरी कामगार पक्ष ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढायला मागतोय, पण माझ्या सहकार्यांची भावना आहे की याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं उमेदवारांचा निर्णय लवकर घ्यावा, आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार उतरवावेत आणि चांगलं यश मिळवावं, त्या दिशेनं वेळ न दवडता काम करावं। पण मी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना समजावलेलं आहे की आपल्या मनातल्या भावना आहेत त्या निश्चितपणानं योग्य आहेत, पण आपल्याला पनवेलमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेला सामोरं जायचं आहे। पण जास्तीचा वेळ घालवू नये ही कार्यकर्त्यांची जी मानसिकता आहे ती मात्र निश्चितपणानं आम्ही त्याच्यावर विचार करून तातडीनं निर्णय घ्यावा अशीच आहे। आगामी या निवडणुकांमध्ये आजचा कार्यकर्त्यांचा जोश बघितला तर निश्चितपणानं महाविकास आघाडी, मनसे ही आघाडी सत्तेवर येईल हा विश्वास मला पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या दोहोंच्या बाबतीत व्यक्त करावंसं वाटतोय। विधानसभेमध्ये जे झालं ते विसरून कुठंतरी ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभं राहून मी जनतेमध्ये जातोय, ज्यांच्या खांद्यावर आमच्या राजकीय पक्षाची किंवा आमची मदार आहे, त्या कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत। कार्यकर्त्यांचं हित नजरेसमोर ठेवून मी तातडीनं विधानसभेनंतर महाविकास आघाडी पुनरुपी या ठिकाणी कार्यरत केली आणि जी लोकांची इच्छा आहे, लोकांना या ठिकाणी ठाकूर कंपनीला विरोध तर करायचा आहे, पण विरोधक व्यवस्थितरित्या येत नाहीत अशी त्यांची भावना आहे। तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे गोंधळ विधानसभेला झाला त्याच्यातून या ठिकाणी धडा घेत यशाच्या दिशेनं आम्ही वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे। पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता नाही तर महापौर ठरवण्याच्या दृष्टीनं आम्ही ही निवडणूक लढतोय।
युती म्हणूनच निवडणूक लढवणार? 100% महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू. महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून जिथं कुठं थोडेसे मतभेद असतील ते दूर करून ह्या निवडणुका आम्ही लढू. पण यश मिळवण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी म्हणूनच लढू.